नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज। शनीपेठ पोलीस ठाण्यातच फ्री स्टाईल राडा। जळगावात राजकीय गटांमध्ये तुफान हाणामारी। जळगाव प्रतिनिधी। जिथे कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते त्याच पोलीस ठाण्यात थेट हाणामारीचा थरार घडल्याने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे। शनीपेठ पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली। भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे तक्रार देण्यासाठी शनीपेठ पोलीस ठाण्यात आले असताना दुसऱ्या गटाने पोलिसांसमोरच त्यांच्यावर हल्ला चढवला। यावेळी राहुल ठाकरे उर्फ मोगली बाबा यांच्या गटाशी जोरदार झटापट झाली। पोलीस ठाण्याच्या आवारातच काही वेळ फ्री स्टाईल राडा सुरू राहिला। या घटनेत 3 जण जखमी झाले असून पोलिसांनी काही शस्त्रही जप्त केली आहेत। महानगरपालिका निवडणुकीतील जुन्या राजकीय वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा शहरात रंगली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले। या प्रकारामुळे पोलीस ठाणे की कुस्तीचा आखाडा असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। कायद्याच्या रक्षकांसमोरच असा प्रकार घडल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यावेळी पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी म्हणाले की आज नेमका काहीतरी कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते म्हणते, त्या विषयावर दोन्ही उमेदवार आणि त्यांच्यासोबत 10 ते 12 लोक त्यांनी शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांचा रोडवरती त्यांचं भांडण झालं होतं। त्यांनी दोन्ही पार्टीला एक दुसऱ्यांचा मारहाणचं वगैरे झाले होते। मग त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनला आणले होते। मग त्यांच्या दोन्ही लोकांचा फिर्याद नोंदवणं चालू होत्या। एकाला एका रूम मध्ये दुसऱ्याला दुसऱ्या रूम मध्ये त्यांना बसून घेतलं। मग ही जेव्हा घटनाच्या रोडवरती मारामारी झाला होता तेव्हा राहुल ठाकरे ह्या माणसं तिथं नव्हते। मग ते अचानकपणे पोलीस स्टेशनला आलं आणि जेव्हा ही फिर्याद नोंदवत असताना आणि माझ्या बहिणीला तुम्ही शिव्या दिला मी नसताना असं ते बोलत, म्हणजे त्यांचा जो फिर्याद नोंदवत होता कैलास सोनवणे, ते कल्पेश सोनवणेचे वडील आहे, त्यांना मारहाण केलं होतं। मग तिथं पोलीस स्टाफ होते त्या रूम मध्ये आणि बाहेर पण होते। ते पूर्ण सिच्युएशन 2-3 मिनिटांमध्ये आवरण्यात आलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या लोकांचं FIR नोंदवणं चालू आहे आणि त्यांचं म्हणण्यानुसार FIR दाखल करू आणि पोलिसांतर्फे देखील आम्ही FIR नोंदवणार आहे आणि अरेस्ट आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहे। सर, किती जण जखमी? म्हणजे ही पूर्ण घटनामध्ये 3 लोक जखमी झाला असं माहिती पडतंय। सर्व आता पोलीस स्टेशनला बसून आहे, म्हणजे आम्ही एक्झॅक्टली म्हणजे त्यांचं फिर्याद काय आहे आणि किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे तपास करून निश्चित करतो। आता घटना होऊन फक्त 1च तास झालेला आहे, म्हणजे पूर्ण निश्चित करायला मग थोडा वेळ लागते। एकदा पूर्ण निश्चित झाल्यानंतर किती आरोपींना आम्ही अटक करते हे सर्व तुम्हाला अपडेट करतो। सर, ज्या ठिकाणी घटना घडली सुरुवातीला पहिल्यांदा 2 गटांमध्ये तिथं काही तलवारी वगैरे निघाल्याचंही सांगण्यात आलंय। ही इन्व्हेस्टिगेशन आताच 1 तासच झालेलं आहे। पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर म्हणजे एक्झॅक्टली काय कोण काढलं होतं ही सर्व गोष्टी आम्हाला क्लिअर होईल आणि एकदा क्लिअर झालं की तुम्हाला अपडेट करू। निवडणुकीच्या वादाचे काही किनारे कोणत्या पक्षाचे? दोन वेगवेगळ्या पक्ष असतात, ही माहिती घेऊन सांगतो। निवडणुकीच्या वादाचे काही किनारे निवडणुकीच्या वादाचे काही किनारे काय आजच्या मारून? म्हणजे तेव्हा निवडणूक झालं होतं, बट जे प्राथमिक इन्फॉर्मेशन असं आहे की म्हणजे दोन्ही जे उमेदवार आहेत, म्हणजे जे जिंकलेला आणि पडलेला दोन्ही त्यांच्या संबंधित लोकांनी टेंडर भरले होते म्हणते, त्याच्यावर ही वाद झाला असं प्रथमदर्शनी माहिती प्राप्त झालेलं आहे। पोलिसांना काय झालेलं नाही सर, ते पोलीस ठाण्याच्या आवारातच आता पूर्ण क्लिअर सांगितलेलं आहे ना, जे आहेत म्हणजे फिर्याद दाखल चालू असताना सांगितलं।